नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आपणास भविष्यात काय करायचं आहे, कोणत्या क्षेत्राकडे करिअर करायचंय यासाठी मार्ग निश्चित केला पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले. क्रिशा फाउंडेशन संचलित ज्ञानज्योती क्लासेस क्रिशा टेक्नो हब आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार तसेच भव्य करिअर गायडन्स सेमिनार याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण नाना जाधव बोलत होते. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव, अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील भाऊ आव्हाड, कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी उपसभापती योगेश बर्डे, भाजपा तालुका अध्यक्ष श्यामभाऊ मुरकुटे, माजी सैनिक संघटनेचे सदस्य राजाराम देशमुख, हिरामण पिंगळ, गणपत जाधव, उत्तम बुनगे, जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, आर के खांदवे, तुषार वाघ, भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणारे समीर इनपुरे, माननीय अक्षय गौड यांनी करिअर गायडन्स केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष सौ उज्ज्वला उगले यांनी केले. त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी नंतर पुढे काय, तसेच 11वी आणि 12वी सायन्स, सीएटी, जेईई, नीट क्लासेससाठी उत्कृष्ट मार्गदर्शन उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. क्रिशा फाउंडेशनच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार देखील देण्यात आला. त्यामध्ये यशवंत उत्तमराव देशमुख, संतोष मनोहर कथार, तानाजी मुरलीधर जाधव, श्रीमती सविता शिवाजी गुंजाळ, वत्सला रावबा जाधव, श्रीमती विशाखा दशरथ देवरे, श्रीमती निर्मला जाधव मॅडम, श्रीमती संगीता मधुकर वाणी, संजय पोपट वाघ, शंकर हिरामन गायकवाड, दत्तात्रय गंगाधर वाणी, बाळासाहेब बाबूराव गांगुर्डे, किरण राम गोपाल बैरागी, ईश्वर काशीनाथ राणे, प्राचार्य सय्यद गुल्लनार अजीम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच पद्धतीने प्रत्येक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. 11वी व 12वी सायन्स क्लास नवीन जागेत नवीन शाखा देखील घोषित करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे यांनीही मनोगत व्यक्त करून आपल्या जीवनातील घडामोडीबाबत माहिती दिली आहे व यशस्वी होण्यासाठी अभ्यास किती महत्त्वाचा याची माहिती दिली आहे. माजी सैनिक संघटनेच्या वतीने सौ उज्ज्वला उगले कोथळे यांचा सन्मान क्रिशा फाउंडेशनचे अध्यक्ष सौ उज्ज्वला उगले कोथळे यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात कामकाज करत असताना मागील 2 वर्षांपासून सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी रक्षाबंधनला 21,000 रुपयांच्या राख्या बांधवांसाठी पाठवून उपक्रम राबविला. त्याबद्दल माजी सैनिक संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या व माजी सैनिकांच्या हस्ते त्याला सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एवढी स्वतःला जर शिस्त नसेल तर त्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ शकत नाही. आई वडिलांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतः किंवा गुरुजनांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो याचं आत्मचिंतन आपण या ठिकाणी अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने घेणं गरजेचं आहे. कुठलाही प्रसंग त्याग हा महत्वाचा असतो आणि समर्पण हे महत्वाचं असतं. तुम्हाला जर बसायचंच आहे या ठिकाणी, तुम्हाला सोडणार नाहीच, तर मग तुम्हाला ऐकायला काय झालं. हे जे वक्ते या ठिकाणी आले यांचा अभ्यास किंवा यांनी वाचलेलं पुस्तक, यांनी केलेलं आकलन हे फार महत्वाचं आहे. यांनी आपण जे काम करत नाही, यांनी केलेला अभ्यास इतका मोठा असेल की सुनील भाऊ एवढं खोलीभर पुस्तकं वाचून सुद्धा आपल्याला कमी पडतील, तरी एवढं 1 तासाचं ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून 25 वर्षाची जी ज्ञानज्योतीची ज्योत ताई जी चालवत आहे त्यांच्या अनुभवातून हा कार्यक्रम त्यांनी घेतला. हा काही एवढा फार मोठा आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना करिअर 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 हे करिअर आपण कुठल्याही क्षेत्रात मिळू शकतो. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आजच्या कार्यक्रमातून माझ्यासाठी शिकण्यासारखं आहे की व्यवसाय समाज असताना समाजाचं काही त्यात निर्णय लागतो आणि हे समाजाचा जो काही वेळ आहे हा वेळ अजून पुढे जावा यासाठी जो काही प्रामाणिकपणा ताईंचा आहे आणि यातून ताईंनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रम घेतला. मी ताईंना पाहिजे तेवढे धन्यवाद या ठिकाणी देईन. आज करिअर मार्गदर्शन करत असताना आम्ही शेवटच्या टप्प्यात होतो, सर्व मार्गदर्शन करत होते, परंतु आता पण काही विद्यार्थी त्या ठिकाणी बाटा मारताय कोपऱ्यात. तुम्ही या ठिकाणी शिकण्यासाठी आले आणि माणसाची जर कॅपॅसिटी नसेल काही गोष्टी ऐकण्याची तर तो माणूस कधीच यशस्वी होत नाही. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बसायचंच आहे. अजून काही 1 तास मला वाटतं तुम्ही घेणार आहे त्यांचा नंतर कार्यक्रमानंतर. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या
एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.